हॅलो. सांडशी टीम आणि भुतिवली टीम मॅच चालू आहे आणि तुमच्यासाठी अजिंक्य बुगवड एक गोड आवाज खालापूर परिसरातील त्यांच्याकडून शुभेच्छा आल्या. मॅचला मित्रांनो एकीकडे होईल सुरुवात. एकीकडे आपण पाहतोय सांडशी आणि त्याच्या विरोधात भुतिवली टीम. या दोन संघादरम्यानचा संघर्ष 5 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही संघाने याची नोंद घ्या. मॅचला एकीकडे सुरुवात जरूर करील, परंतु मित्रांनो अगदी आता सध्या आमच्या कानावरती एक दुःखद घटना जरूर आली आहे. अर्थातच टेनिस क्रिकेट विश्वातील नामवंत समालोचक चंदू शेट्टे यांच्या मातोश्रीचं निधन आज सकाळी 10 वाजता झालंय. त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जाऊया आजच्या या मॅचकडे. अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती आक्रमकता सादर करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा आणि त्याच दरम्यान इथे आमिर गोलंदाजीला आल्यावरती पहिलाच बॉल सिंगल मध्ये कन्वर्ट केलाय अजय शिर्के आणि त्याच्या समवेत विनोद हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी अजय आणि विनोद आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल आमिर आपण पाहतोय. भुतिवली टीम कडून थोडस क्रिकेट मध्ये वर्चस्व गाजवणारी भुतिवली टीम पाहिली आहे. तर अगदी A1 जोडी चषकामध्ये नामवंत कामगिरी करणारी टीम. गॅपचं सिलेक्शन फार सुंदर. 38 सर्कल भेदलं गेलं. डीप एक्स्ट्रा रिझनला बॉल ट्रॅव्हल. इथे येतील 4 धावा. सुंदर फटका विनोदच्या बॅटमधून अगदी सपकन वार केला आणि त्याचा परिणाम चौकारात कन्वर्ट झालाय. संधी सुद्धा दिली नाही फिल्डरला यावेळी सावरण्याची. 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आमच्या समेत स्कोरिंगच्या भूमिकेत साहिल. अगोदर आपण पाहिलं होतं चिराग. सुंदर संकेत सुंदर गोलंदाजी स्कोरिंग आणि पाहायला मिळत होती. या ठिकाणी गोलंदाजीची एक लेंथ लाईन पहिल्या बॉलवरती पाहिली, परंतु नंतर विनोदच्या बॅटमधून चौकार आला. आता मात्र आडवा दांडपट्टा चालवण्याचा प्रयत्न होता. अति सफल झाले होते. खेळायचं होतं डीप मिडवे कॅटेनी स्क्वेअरच्या मधून, परंतु या ठिकाणी गोलंदाज चाणक्य निघाले. सरळरित्या बॉल अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला होता आणि त्याच्यावरती डॉटची सांगता केली आहे. फटका पुन्हा एकदा सजवलाय. विनोदची बॅट तलपते, कारण क्षणाक्षणाला बदलणारा क्रिकेट असं म्हटलं जातं ना की इथे दर्जेदार चौकार आहे. म्हटलं जातं की गोलंदाजाची कोणती तरी दुखती नस ओळखायची असते आणि ती दुखती नस या ठिकाणी विनोदने ओळखले. सेम पद्धतीत पहिला चौकार होता, दुसरा चौकार सुद्धा तशाच पद्धतीत आला. गॅपचं सिलेक्शन फार सुंदर आलं. अगदी सपकन वार आहेत आणि हे दोनही चौकार डीप एक्स्ट्रा रिझनलाच पाहायला मिळालेत. 2 बॉल जर विचार करायला गेला तर पहिले 2 बॉल सिंगल चौकार डॉट आला, तदनंतर चौकार. हे 4ही बॉलवरती अधिकृत फिकी पाहायला मिळते. चला डोंट वेस्ट टाइम प्लीज. भुतिवली टीम हे सातत्यपूर्ण आता प्रत्येक टीमला सांगावं लागू नये. मला खरोखर अगदी अजिंक्य सातत्यपूर्ण ती स्पर्धा आठवते. वाबर्लेच्या मैदानावरती नुकतीच झालेली. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. हवा याला जरूर चढवलाय आणि या क्षणी मात्र सिंगल जरूर येईल. दुसरीसाठी प्रयत्न नाहीयेत आणि सिंगलला या ठिकाणी थांबवलंय अजय शिर्केने, कारण सिंगल आली. सिंगलच्या मदतीने 10 धावा या धावफलकावरती आपण अनुभवतोय. कारण वावरलेचं मैदान खरोखर नाईटची स्पर्धा मित्रांनो, परंतु निर्णयात कोणताही बदल नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की त्यांचे निर्णय फार कडक होते. आपण इथे 5 षटकांचा सामना आहे. 30-20 षटकांमध्ये 4 षटके कमतरता झाली तर मात्र तिथे मात्र एक 38 सर्कल मध्ये यायचा आणि पुढची 5 मिनिटं त्या षटकासाठी राखीव होती. त्याच्यात जरी विलंब झाला तर ताबडतोब पेनल्टी बसायची. हा फार चांगला निर्णय होता खरं म्हणायला गेलं तर. कधी कधी काय होतं, आपण 25 मिनिटांचा अवधी देतो, 20 मिनिटात 4 षटके होतात आणि पुढच्या एका षटकासाठी 10-15 मिनिटे घालवतात. आणि खरंय अगदी 56 टीम आणि पहिल्यांदा 4 वाजता तिथं नाईटची फायनल पाहिली आम्ही. लाईव्ह मधल्या नाईटची क्रिकेट कसं असावे कृष्णा भवरेने मात्र नक्की सांगून दिलं. अगदी समालोचक जगतापासून आराम केला आणि त्याच्यानंतर मात्र त्यांनी या फ्लड लाईटच्या व्यवसायात पदार्पण केलं आणि एक चांगलं देखणं आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं.
प्रणित आपण पाहतोय सांघिक कोड्यातलं दुसरं षटक. अपील जोरदार आहे, आत्मविश्वास थोडासा कमी पडला, परंतु या ठिकाणी मी तर म्हणेल प्रणित आपण पाहतोय. पुन्हा एकदा तीच रणनीती आहे, चर्चा मसलत केली जाईल दोन्ही पंचांमध्ये, परंतु इथे सर्वांसाठी पुन्हा एकदा सांगून देतो कारण आता दोन्ही संघ जरा उशिराने दाखल झालेत. बिमर साठी फक्त तुम्हाला रिव्ह्यू आहे, तो पण बॅटिंग करताना आणि बॉलिंग करताना एक एक रिव्ह्यू असेल. सक्सेस झाला तर पुढचा रिव्ह्यू मिळेल, अनसक्सेस झाला तर रिव्ह्यू तिथे होईल. आणि पंचांना जर कुठे वाटलं तर मात्र पंच कोणत्याही क्षणी निर्णय घेऊ शकतात थर्ड अंपायरचा. अंपायरशी चर्चा त्रास करू नका विनंती आपणास. दोन्ही टीम चला ऑफिशियलने इथे विकेट डिक्लेअर केली, परतावा लागेल या ठिकाणी विकेटला. 4 डॉट आलेत प्रणितच्या या गोलंदाजीवर. आणखी एक डॉट बॉल येत आहे, अफलातून बॉलिंग अटॅक. काय मित्रांनो आपण पाहतोय पहिला षटकार, पहिला चौकार जरूर पाहिला, पहिली विकेट जरूर पाहिली आहे, परंतु काय या स्पर्धेचं आजच्या पहिल्या दिवसातच मेडल षटक पाहायला मिळेल का? प्रश्नचिन्ह फार मोठा आहे, परंतु त्याचं उत्तर स्वतः गोलंदाज आता मैदानात देईल. लास्ट बॉल, चांगला फटका यावेळी जरूर आलाय. इथे सिंगल जरूर येते, प्रयत्न केले जात आहेत. सिंगलच्या मदतीने या ठिकाणी 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती 12 आकड्यावरती. 6च्या सरासरीने धावा आता पाहायला मिळतात. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात अवघ्या 11 धावा आल्या होत्या आणि इथे मात्र प्रणितने गोलंदाजी साकारात गोल्डन विकेट तर कमावली आहे आणि तदनंतर मात्र पुढची काही बॉल डॉट फेकत सिंगल मात्र खर्च केल्या. 2 षटकांचा खेळ संपला आणि इथे मात्र 12 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅच असेल या ठिकाणी कलाम टीम आणि त्याच्या विरोधात मोहाचीवाडी टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन चला आपण टॉस करण्यासाठी या. कलाम टीम आणि मोहाचीवाडी टीम मध्यंतराला आपला टॉस केला जाईल याची आपण नोंद घ्या. कोणाची गाडी आली रे? कोणाची गाडी आली? हे बघ चालू आहे. सांघिक कोड्यातला तिसरा षटक, गोलंदाज सागर. चांगला फटका, यावेळी मात्र बॉलला दिशा दिल्या डीप एक्स्ट्रा मधून कव्हरच्या डोक्यावरून केले गेलेत. अगदी क्लिअर केला आणि क्लिअर करत असताना येतोय हा चौकार. धावा येत नव्हत्या खरं म्हणायला गेलं तर, गोलंदाज फार चाणक्य होते. पहिला षटक आमिरने फेकला, 11 केल्या खर्च प्रणिताला. अगदी मॅचला युटर्न दिला पहिल्याच इनिंग मध्ये. एकच धाव सिंगलची मात्र पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर इथे मात्र आता चौकार आलाय सागरच्या या गोलंदाजीवर. चौकाराच्या मदतीने मात्र धावसंख्या पुढे सरसावली आहे 16 आकड्यावरती. फुलर लाईनचा वापर, फटका सजवला जातोय आणि दरम्यान आपण पाहतोय सिंगल येते. सातत्यपूर्ण या धावा मात्र काहीशा सांडशी संघाला दिलासा देऊ शकतात, परंतु तितक्याच धावा ताकदीने रोखल्या जात आहेत. हे फार वैशिष्ट्य आहे मॅच मधलं. चांगला फटका, पुन्हा एकदा आपण पाहतोय कव्हरच्या डोक्यावरून डीपला खेळाडू आहे. यावेळी मात्र सिंगल येते. सिंगल आपण पाहतोय. अगदी धावसंख्येला मोठा ब्रेक लागला, एक मोठा फटका आला होता चौकाराचा, तदनंतर सुद्धा शांत केलंय. उचलण्याचा प्रयत्न आला अगदी कार्पेट, त्यानंतर डिपेंड विकेटचा खेळाडू बॉल खाली येईल. सिंगल कंप्लीट झाल्याच्या नंतर बॉलची फिकी पाहायला मिळाली. सातत्य राखलं जात आहे असं म्हटलं जातं ना, क्रिकेट मध्ये फॉर्म तुमचा टिकून ठेवण्यासाठी सातत्य पाहावं लागतं, परंतु या क्षणी क्रिकेटमध्ये सातत्य टिकवणं हे सगळ्यात मोलाचं कार्य आहे क्रिकेटपटूसाठी.
चांगला फटका अगदी पुढ्यात फेकला बॉलला फक्त दिशा दिलीये ताकदवान फटका पटक्याच्या माध्यमातून लॉंग ऑन रिझन क्लिअर येतोय दणदणीत ब्लास्ट सिक्सर लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर 25 धावा धावपळकावरती आहेत समीकरण थोडं बदललं पहिला षटक महागडं ठरलं द्वितीय षटक अतिशय इकॉनॉमिकल आणि या क्षणी चला त्याला सांभाळा प्लीज इथे डॉट बॉल येईल 3 षटकांचा खेळ संपला आणि 25 धावा या धावपळकावरती लागल्या गेल्यात विशालजी शिंदे यांना विनंती की आपण मंचावरती स्थानपन्न व्हा स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत विशालजी शिंदे केटीसी लाईव्ह आपण पाहतोय या वाहिनीच्या माध्यमातून तमाम प्रेक्षकांना घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेता येतोय रिटायर हर्ट तो राहू देतो दुसरा बॉल होतो तो रिटायर हार्डली रिटायर्ड कर रिटायर स्पेलिंग टाक पुढं रिटायर रिटायर मराठीतली ना काय फरक आहे तर पाण्याची व्यवस्था करा मैदानात मोहाची वाडी आणि त्याच्या विरोधात कलम टीम जर आपण उपस्थित झाला असाल तर मध्यंतराला आपला टॉस केला जाईल याची नोंद घ्या प्रणित आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानात दाखल होतील किरण
बाईकच्या स्वरूपात सिंगल जरूर येईल. 25 धावा 3 षटकांच्या अंती होत्या. इथे सिंगल आले. 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शरीराचा पण काय लेग बाईज म्हणजे शरीराचा संपर्क. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि या क्षणी कहर झाला. खरं म्हणायला गेलं तर अनेक स्पर्धा आपण मित्रांनो पाहतो. प्रयत्न चांगला होता. योगेश फार चांगला प्रयत्न होता, परंतु मी तर म्हणेल पहिल्याच अटेम्प्ट मध्ये हा झेल कॅरी होणं अपेक्षित होतं. प्रयत्न केला थोडासा, परंतु ते स्वतःला सावध ठेवू शकले नाहीये. त्याचा फटका मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. इथे 2 धावा येतील. 2 धावेच्या मदतीने 28 धावा या धावफलकावरती लागल्या आहेत. प्रणित नावाचा गोलंदाज ज्याने मागच्या षटकामध्ये फक्त एकच धाव खर्च केली होती, त्याच्यावरती जबाबदारी संघाने दाखवली आहे. विश्वासाला सार्थ कार्य करतोय मी म्हणेल. शॉर्ट पिच बॉल याही ठिकाणी आपण पाहतोय. बॉलला थोड्या अंशिका होईना बाउन्स जरूर केला. अगदी सरळरित्या कीपरच्या हातात हा बॉल ट्रॅव्हल केलाय. डॉटची संगता लेग अंपायरच्या भूमिकेत मयूर सर, त्या समयत मेन अंपायर संदीपजी शिनारे. आणखी एक सुंदर बॉल. मोहाची वाडी आणि कलाम बी दोन्ही ऋषिकेश गोलंदाजीला आहेत. स्लॉग ओव्हर इनिंगचा आपण पाहतोय. 4 षटकांनंतर 33 धावा. रनआउटच्या स्वरूपात आत्महत्येस प्रवृत्त केलाय बॅटरला. आणखी एक बॅटर मैदानात दाखल जाईल. देवा आपण पाहतोय. या 2 धावा येतील आणि या 2 धावांच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या पुढे सरसावली आहे, जाऊन पोहोचली आहे 35 आकड्यावरती. आपण पाहतोय पुनश्च या ठिकाणी आमचे युवा उद्योजक आदरणीय मणिजी भगत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. स्पर्धेच्या माध्यमातून पुनश्च आपलं सहर्ष स्वागत. 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 36 रन्स ऑन स्कोर बोर्ड. इथे सुद्धा परतावा लागेल बॅटरला. देवा परतीचा प्रवास करतील यावेळी. अजूनही 2 बॉल इनिंग ब्रेक साठी शिल्लक आहेत. 36 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 5 षटकांचा सामना आहे. 1-2 मोठे फटके अगदी मी म्हणेल सांडशी टीमला सेकंड इनिंग साठी एक जबरदस्त फाईट देण्यासाठी लाभदायक ठरू शकतात, परंतु यावेळी मात्र ते मोठे फटके येणं अपेक्षित. विकेट देवा गेला. मयूरजी कडाव आणि विराजजी मोरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. या मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष
स्वागत आहे. न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. मनीष शेवटचे 2 बॉल इनिंग ब्रेक आपण पाहतोय. पुण्यासाठी सज्ज आहेत. गोलंदाज ऋषिकेश पुन्हा एकदा तयार. चांगला फटका यावेळी. मी म्हटलं होतं 1-2 माल्टी हिट. अगदी फायटिंग स्कोअर सांडशी टीमच्या धावफलकावरती येण्यासाठी चिन्ह निर्माण करू शकतात. इथे आलाय खणखणीत षटकार आणि षटकाराच्या मदतीने 42 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. स्लॉट मध्ये आला होता. पाटोला खऱ्या अर्थाने पार्किंग प्लॉटला. इतकी चांगली फटका यावेळी पाहायला मिळालाय. आणखी एक मोठा फटका, परंतु वाऱ्याच्या अगदी सरळरित्या खेळल्या गेलाय. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर आलाय आणि या षटकाराच्या मदतीने टोटल मात्र जाऊन पोहोचले ते 48 या आकड्यावरती. विजयासाठी 49 धाव संख्येची गरज आहे. अफलातून मॅच होते मित्रांनो, लाजवाब. चला विनंती करेल मोहाची वाडी आणि त्याच्या विरोधात कलम टीम दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या. मयूरजी कडाव आणि विराजजी मोरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यम टॉस केला जाईल या ठिकाणी. मनीषजी भगत यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस होईल. एकीकडे आपण पाहतोय कलम टीम आणि त्याच्या विरोधात मोहाची वाडी. टॉस जिंकलाय तो या ठिकाणी मोहाची वाडी. निर्णय इथेच. एकविरा मोहाची वाडी आणि त्याच्या विरोधात कलंबी. मोहाची वाडी संघाने फिल्डिंग स्वीकारले. बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय कलंबी टीमला. पहिल्याच बॉल वरती अगदी आक्रमकता साध्य केली अजय शिर्केने आणि दाखवून दिलंय ज्या पद्धतीत माझी विकेट गमावली आहे, संघासाठी पाहिजे तितकं योगदान मला देता आलं नाहीये आणि त्याच रणनीतीने गोलंदाजीला सज्ज झाला. पहिला झटका दिलाय तो मात्र टीम बुतिवलीला अगदी परतावा लागेल ते मात्र नरेशा बॅटरला.
ते समज जीपे महेश डायरेक्ट करा. चला जरा स्पीडअप करा प्लीज. पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन आहे. 49 धाव संख्येचं टार्गेट असताना इथे विकेट जाते. धोका मात्र आलाय भुतिवलीवरती. चांगला फटका इथं मात्र गॅप शोधले आहे. आउटफील्ड यावेळी फास्ट आणि स्लो मधला अंतर आहे परंतु बॉल जाईल 4 धाव्यांसाठी चौकार. इथे येतील 4 धावा. या 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचा होतोय श्री गणेशा. पहिल्या बॉलवरती अजयने केला होता अगदी गणागती प्रहार विकेटला परतावला होता परंतु या क्षणी मात्र अजयच्या या बॉलवरती आल्या आल्या टोकलाय तो ऋषिकेशच्या बॅटरने चौकार. इथे झेल झालाय ड्रॉप. प्रयत्न चांगले केले गेले परंतु ऋषिकेशच्या बॅट मधला तो चौकार फार काही सांगून जातोय मैदानात. कारण आजचे 3ही सामने आपण पाहिले आहेत. पहिल्या इनिंग मध्ये जितक्या धावा झाल्या त्या धावांसाठी संघर्ष करावा लागला आणि तो संघर्ष सहजरित्या पाहिला आहे परंतु भुतिवली टीमला आता तोच संघर्ष साध्य करायचा आहे आणि अशा परिस्थितीत अजयने मिळवलेली विकेट बरंच काही सांगून जाते या सामन्यामध्ये. भैरवनाथ सांडशे आणि त्याच्या विरोधात भुतिवली टीम. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय आणि सिंगल आले. डबलला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आती गाई आणि इथे संकटात जाई. परतावा लागेल बॅटरला. 1 मोर विकेट डाऊन. फिंगर झालं पंचांचा अप आणि त्याच्यावरती आपण पाहतोय दुसरीला आउट ना प्रतीक सलामीला झालाय. नाही नरेश आणि प्रतीक सलामीला आले होते त्याच्यातला एक विकेट पहिलीच पडली होती नरेशची आणि प्रतीकला संधी मिळत नव्हती त्या. महेश महेश आमिर आहे का काय आमिर आपण पाहतोय अगदी 2 डाऊनच्या विकेट वरती मैदानात प्रस्थ निर्माण करण्यासाठी सज्ज झालाय. चला जरा ऑफिशियल कारण इतका विलंब तुम्ही घ्याल मला वाटतं संध्याकाळची ट्रेन तुमची सुटेल हेच आता तुम्हाला सांगावं लागेल. पुढची मॅच झाली का झाला तुझे. पंचांकडे अपील तंत्राचा वापर जरूर केला गेला परंतु इथे पंच तटस्थ आहेत. बॉल अगदी अप दिशेमध्ये होता. परिणाम दाखवला पंचांनी आणि तदनंतर आपण पाहतोय या ठिकाणी 7 धावा धावफलकावरती आहेत. मनीषजी भगत महेश राणे काहीतरी बरीचशी मोठी चर्चा त्यांच्या माध्यमातून घडते. चौथ्या दिवशी काहीतरी विस्फोटक काहीतरी त्यांच्याकडून गुलदस्ता फुटेल. चांगला फटका यावेळी परंतु इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल झाले. नो प्लस 1 अशा 2 धावा येतील धावफलकावरती. फुटवर्क बहुतांशी गोलंदाजाचं या ठिकाणी चुकलं आणि त्याच्यावरती मात्र पंचांनी त्याला दंडित केलाय. या 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले आहे. जाऊन पोहोचले अद्याप पर्यंत 9 या आकड्यावरती. उघडा डोले बघा नीट. एबीपी माझाची टॅग लाईन कारण पुढचा बॉल आहे फ्री हिट. चांगला फटका. फ्री हिटचा पूर्णपणे फायदा. एक चुकी किती महागात पडू शकते याचं प्रात्यक्षिक उदाहरण अजय शिर्केला समजून आलंय. कारण एक बॉल चुकीचा फेकला त्या बॉलवरती नोचा इशारा आहे. 2 धावा तर खर्च झाल्यात परंतु हा बॉल जो लिगल फेकला गेला त्याच्यावरती मोठा षटकार आलाय. म्हणजे या ठिकाणी 8 धावा शेवटच्या बॉल मध्ये खर्च झाल्या आणि टोटल मात्र जाऊन पोहोचले आहे
15 आकड्यावरती. काय इकॉनॉमिकल स्पेल 5 बॉल मध्ये हाताळला होता, परंतु शेवटचा बॉल जीव घेणा ठरलाय. सांघिक कोड्यातलं दुसरं षटक. किरण गोलंदाजी मार्कवर आहे. बॉटलच तिकडे ठेवल्या पाहिजे. या पण इथं नाही ठेवल्या ना, ते सगळ्याच जाती पहिल्याच मॅचला संपली. करू दे. किरणचा पहिला बॉल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालेला किरण आपण पाहतोय. यावेळी गोलंदाजी करतोय आणि या बॉल वरती सिंगल जरूर येते. चांगला फटका यावेळी. क्षेत्ररक्षक तैनात झाला, पण यावेळी जर विचार करायला गेलं तर अगदी चांगली कामगिरी फिल्डिंगची पाहतोय. 2 धावा तर झाल्या आणि या 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते, जाऊन पोहोचले 18 आकड्यावरती. पहिल्या बॉलवर सिंगल आले, दुसऱ्या बॉलवरती 2 आल्या धाबे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा सिंगल येते. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकते, जाऊन पोहोचले 19 आकड्यावरती. इथे सुद्धा आलाय डॉट. डॉटच्या मदतीने आपण पाहतोय 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे बॅटची कडा. 1 मोर विकेट डाऊन. झटका क्रमांक 3 या ठिकाणी पाहायला मिळतोय. विकेट नंबर 3 बॅक टू डग आउट. न्यू बॅटर मैदानात दाखल होतील योगेश. चला सांडशी टीम मीटिंग नकोय, सातत्यपूर्ण. किरणचं हे षटक आपण पाहतोय काहीच महागडं बनता येईल. एक इकॉनॉमिकल स्पेल हँडल केला गेलाय आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय लास्ट बॉल शिल्लक आहे. 19 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा विचार करायला गेलं 15 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या, परंतु या क्षणी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे ती किरणची आणि या 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 20 या आकड्यावरती. सरासरीचा एक ॲव्हरेज विचार करायला गेला तुम्ही तर मात्र प्रति षटक 10 ची सरासरी. आता या क्षणी 20 धावा धावफलकावरती आहेत. आता येणारे 18 बॉल आहेत आणि करायचे आहेत ते मात्र 29 धावा. हॅलो, या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय रत्नाकरजी बुंदाडे साहेबांचं आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. रत्नाकरजी बुंदाडे सर या आपण.
प्रणय आपण पाहतोय आता गोलंदाजीला आहेत. प्रणयचा विचार करायला गेलं प्रणय ओव्हर नंबर 3 मॅनेंटरी कडून मात्र या क्षणी आता 38 सर्कलची पाबंदी हटली आहे. पुलर लेनचा वापर पाहिजे तितका करता आला नाहीये. ब्रह्मास्त्र बॅटरचं म्हणजे पुलर लेन फुलटॉस बॉल आणि त्या ब्रह्मास्त्राला अगदी निरुपयोगी केलं मी तर म्हणेल बॅटरने. पहिला बॉल डॉट आलाय. 17 बॉल आणि 29 ची गरज आहे. चांगला फटका यावेळी मात्र इथे बॉल आलाय. बॉल थांबत नाहीये. बॉल जाईल वन बाउन्स लॉंग ऑन रिजन चौकार. लॉंग ऑनला क्लिअर केला यावेळी अगदी चौकारी आणि या चौकाराच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे 24 च्या आकड्यावरती. चौकार आला ना दादा. पहिला डॉट नंतर चौकार. पुन्हा एकदा फटका सजवला जातोय परंतु सेफ झोन मध्ये बॉल लँड होतोय. सिंगल आले. सिंगलच्या मदतीने 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. अर्ध लक्ष आतापर्यंत काबीज केलं गेलंय मी तर म्हणेल आणि सांगायचं झालं तर अर्धे बॉल सुद्धा या ठिकाणी समाप्त झालेत. अर्धे बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे. इथे 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाजा प्रणय आपण पाहतोय. इथे बहुतांशी ट्रिपल चीज झालाय. बेल्सला उडवत बॉल सरळरित्या कीपरच्या हातात आपण पाहिलाय त्यामुळे परतावं लागेल. फुलटॉस बॉल वरती इतकी मोठी चुकी फार मोठा धोका आहे. ऋषिकेशच्या पारीचा अंत ज्याच्या बॅट मधून एक चौकार एक षटकार आपण पाहिला. परतीचा प्रवास करतोय स्वतःवरती नाराज आहे. खरं सांगायला गेलं तर 2 फुलटॉस बॉल आले होते ऋषिकेशसाठी. पाहिजे तितका समाचार ऋषिकेशला या बॉलवरती उचलता आला नाहीये. किरण पवारची खासियत आपण पाहिलेली आहे. पायातले बॉल अगदी करून काढतो. 1 हँडेड षटकार सुद्धा त्याच्या तशा बॅटमधून म्हणजे हेलिकॉप्टर शॉट सुद्धा पाहायला मिळत आहेत. आणि तशा पद्धतीत फुलटॉस बॉलवरती ऋषिकेशची थोडी बॅटिंग लाईन कमतरतेत जाणवली आहे. कारण असे बॉल मी सातत्यपूर्ण नेहमी सांगत होतो क्रिकेटच्या विश्वामध्ये गोलंदाजाकडून फुलटॉस बॉल फेकणं ही सगळ्यात मोठी चुकी असते आणि ते ब्रह्मास्त्र ठरतं बॅटरसाठी. परंतु या ब्रह्मास्त्राला दोन्ही टाइम ऋषिकेशने झुगारून दिला. निरुपयोगी ठरला तिथे आणि इथे मात्र विकेट आली. प्रवीण आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानात दाखल होईल. इथे सिंगलला कन्वर्ट करतोय फक्त कारण धावसंख्येचा वैयक्तिक श्री गणेशा प्रवीणच्या माध्यमातून टोटल पुढे सरकली आहे 26 या आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. चांगला फटका हवाई हल्ला जरूर चढवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. कोणतीही चुकी नाहीये. परतावं लागेल याही बॅटरला. योगेश आपण पाहतोय परतीचा प्रवास करेल. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे आता बुतिवली संघ मैदानात ढासळतोय आणि या रणनीतीला एक वेगळं वळण मैदानात पाहायला मिळतंय. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 3 षटकांच्या अंती 26 या आकड्यावरती. येणारे 12 बॉल आणि गरज असेल ते आता 23 धावसंख्येची. हॅलो ते बटनाचा प्रॉब्लेम आहे तुमच्या.
येणारे 12 बॉल आणि 23 धावसंख्येची गरज आहे. हाय व्होल्टेज ड्राम्याला सुरुवात झाली आहे. तफावतीतला सामना यावेळी आपल्या भेटीला आलाय. गोलंदाजी मार्क वरती अजय शिर्के. पहिले ओव्हर शिर्के अजयच्या ताब्यात होती, जिथे मला वाटते 15 धावा अजयने खर्च केल्या होत्या. स्वतःवरती विश्वास संपादन करत असताना काहीसा एक कॉन्फिडन्स मैदानात आणतोय. टॅपिंग क्रिकेट सध्या आपण पाहतोय. सिंगल आली आहे. प्रयत्न करायला पाहिजेत, मराठीतली अगदी म्हण आहे, प्रयत्न वाळूचे कणा रगडिता तेलही गले. परंतु या क्षणी क्रिकेट आहे, प्रत्येक बॉल विचारपूर्वक खेळला तर मात्र विजय तुमचाच, हे पाहणं फार गरजेचं आहे. कारण बुतिवली टीम सध्या आता संघर्षासाठी मैदानात झगडते. बऱ्याच अंशी वाटलं होतं की चौथ्या षटकामध्ये विजयी पताका झलकवतील, परंतु चौथ्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ जरूर झालाय. आता थोडंसं आव्हान कठीण परिस्थितीत आहे. 11 बॉल आणि आता 22 ची गरज आहे. प्रति बॉल 200च्या स्ट्राईक रेटने खेळायचंय. इथे चुकीचा फटका साकारला होता. पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळते. 1-2 माटली हिट या सामन्याचं चित्र पालटण्यासाठी बुतिवलीला विजयाच्या कगारवरती आणू शकतात. तर एकीकडे आपण पाहतोय 1-2 विकेट या ठिकाणी सांशी टीमला या पटलावरती घेऊन जाऊ शकतात. तदनंतर एक बिग फाईट आहे एकविरा मोघाची वाडीने त्याच्या विरोधात कलम बी टीम. इथे डॉट बॉलची सांगता आहे. येणारे 9 बॉल आणि गरज असेल ते आता 21 धाव संख्येची. नीड ऑफ 21 रन्स. चांगला फटका यावेळी प्रवीणच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. षटकार आलाय, वेट केला, वॉच केला, थांबले, संयम ठेवला आणि चुकीच्या बॉलवरती मोठा फटका डीप मिड विकेटच्या डोक्यावर. इथे आलाय षटकार. षटकाराच्या मदतीने मात्र टोटल पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले अद्याप पर्यंत 34 आकड्यावरती. येणारे 8 बॉल आणि आता 15 धाव संख्येची आवश्यकता आहे. चांगला फटका, अकलेचा बुद्धीचा वापर करत गॅप जरूर शोधले, परंतु डीपचा खेळाडू बॉल केले येईल, उचलेल, फेक करेल. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकले आहे, जाऊन पोहोचले 36 आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे या चौथ्या षटकातला. इस मॅच खरं म्हणायला गेलं तर मॅच मध्ये फार मोठे टर्निंग पॉइंट असतात. इम्पॉर्टंट बॉल आहे सध्या, मी तर म्हणेल महत्वपूर्ण बॉल दोन्ही टीम साठी. शेवटचा बॉल या षटकातला. फटका अकलेचा बुद्धीचा वापर करून सजवलाय जरूर. इथे सिंगल आली आहे. पाणी पाठवा मैदानात जरा. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकली, जाऊन पोहोचले 37. आता येणारे 6 बॉल आणि गरज असेल 12 धाव संख्येची. 6 बॉल 12 ची आवश्यकता. हॅलो, आदरणीय रवीजी कोंडिलकर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थान पडणावा. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आदरणीय रोहिदासजी कोंडिलकर.
आदरणीय रवी कोंडिलकर यांना विनंती की आपण मंचावरती या. त्याच समयात आदरणीय तुषारजी बुंदाटे यांना सुद्धा विनंती आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. रोहिदास आपण पाहतोय गोलंदाजीला आलेत. ज्या रोहिदासचा विचार करायला गेला तर एक चांगली इनिंग साकारण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला होता. अगदी 11 बॉल त्यांच्या वाट्याला आले होते आणि 11 बॉल मध्ये संघासाठी धावा कमवल्या होत्या त्या तब्बल 13. तोच रोहिदास आता गोलंदाजी करतोय. 6 बॉल आणि 12 धाव संख्येची आवश्यकता आहे. फलंदाज होईल बाद. परतावा लागेल यावेळी प्रवीण या बॅटरला. ऐन मोक्याच्या वेळी वाजली जाते घंटा. जाऊया मॅच कडे. 5 बॉल 12 ची आवश्यकता. समोर बॅटर प्रणित. चांगला फटका प्रणितच्या बॅट मधून. हवाई हल्ला जरूर चढवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि इथे परतीचा प्रवास. 1 मोर विकेट डाऊन. पत्त्याचा बंगला जसा ढासलावा तशी आता बोतिवली टीम मैदानात ढासलते व त्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाहीये. विजय सहज होता परंतु त्याला अवघड मध्ये कन्वर्ट करून ठेवलाय. रोहिदास बॅक टू बॅक 2 विकेट आल्यात. चांगला बॉल यावेळी इथे परतावं लागेल या बॅटरला. आता मोठं टेन्शन सध्या जरूर असेल कारण इथे रनआउटच्या परिस्थितीत बॅटर बाद होतील. मुकेश बाद होत आहेत आता. सक्षम 3 बॉल शिल्लक आहेत आणि करायचे आहेत 12 धावा. नशिबाचा दरवाजा उघडावा लागेल. मनगडात ती ताकद मैदानावरती बॅटरला आणावी लागेल. एक गणित सागर बॅटिंग मध्ये जरूर समजलं नाहीये. अगदी मी तर म्हणेल सरळ येणाऱ्या धावा थांबल्या होत्या आणि थोडं वाकड्यात शिरण्याचा प्रयत्न अशा परिस्थितीमध्ये थोडं फार मोठा धोका उडवत आहे. हा बॉल सुद्धा आलाय डॉट. इथे आता सामन्यातली औपचारिकता शिल्लक आहे. लास्ट बॉल. चला मी विनंती करेल एकविरा मोहाची वाडी आपण फिल्डिंग साठी सज्ज व्हा आणि त्याच समवेत कलम टीम आपले बॅटर मैदानात दाखल करायचे. आता विलंब करू नका. या ठिकाणी सामना जिंकलाय तो बैरनाथ सांडशी टीमने. वेल प्लेड सांडशी टीम अभिनंदन आणि आपलं गोड गोड कौतुक ते भुतिवली टीम. मॅन ऑफ द मॅच. चला स्पीडअप करा दोनही टीम. या ठिकाणी आपण पाहतोय
आदरणीय मयूरजी कडाव उपस्थित आहे त्यांचा सन्मान करण्याची विनंती. महेशजी राणे यांना विनंती करेल मयूरजी कडाव यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. चला ठीक आहे रोहिदास का कॅमेरामन